त्यानंतर आपण हिंगोली मधल्या देखील अपडेट्स जाणून घेऊया। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वेदांत 7 वाजून गेलेले आहेत आता आणि 4-5 मिनिटं झालेली आहेत। प्रतिसाद नेमका कसा आहे? मतदारांचा वर्दळ दिसतीये का मतदान केंद्रांवर? अजिंक्य, मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वारंगा फाटा या जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर आहे आणि आपण ही जी रांग मतदारांची बघतो त्याहून कळेल की अगदी सकाळपासून किती उत्साह या मतदारांमध्ये आहे। अगदी सकाळी सकाळी जाऊन मतदान केंद्रावर मतदान करण्याची काही त्यांना आहे, कारण कामं दिवसभर करायची आहेत आणि त्यामुळे सकाळी आपला जो मतदानाचा अधिकार आहे ते बजावत आहेत। काही फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, काही महिला आहेत, त्यासोबतच संपूर्ण ग्रामीण भागातील हा मतदार आहे। त्यांना आपण विचारूया, सकाळी सकाळी अगदी तुम्ही मतदानाला आलात, किती वाजता रांगेत लागला? 6:30 वाजता। 6:30 वाजता मतदान करायचं? मतदान करायचं। शिवसेना विरुद्ध शिवसेना? हो, शिवसेना विरुद्ध शिवसेना। कशावर मत देणार? कशावर मत देणार म्हणजे कोणत्या मुद्द्यावर मत देणार? मुद्द्यावर फर्स्ट टाइम वोटर सुद्धा आहे, पहिल्यांदा मतदान करतात। एक्साइटमेंट किती आहे पहिल्यांदा वोट करण्याची? काही सूचना केल्यात मतदान कसं करायचं काय तुम्हाला? हो, सांगितलं ना। एक्साइटमेंट आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना माहिती आहे, उमेदवार बघितले सगळे, सूचना बघितल्या? आजी किती वाजता आल्यात रांगेत? 6:30 बजे। 6:30 बजे पहिला नंबर लगाया आपने? पहले नंबर लंगड़े है ना, फिर क्या करते? अच्छा। लौट के दिए तो गिर जाएंगे और करके चल दिया। अभी वोट करने के लिए आए? हो। त्यामुळे आपण आतमध्ये बघतो, जसं त्यांनी सांगितलं की दिव्यांगांसाठी सुद्धा विशेष व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। जसं मी सांगितलं की महिला वर्ग आहे, त्यासोबतच ग्रामीण भागातील अनेक मोठ्या संख्येनं मतदार अगदी सकाळी मतदान करतात। इतना सुबह सुबह काम को जाना है? जी। अच्छा, कहाँ से हो? यही से हो? जी। सुबह सुबह इतने? राइट, वयस्कर आदमी है, इसलिए धूप होने के पहले हम सकाळी सकाळी तुम्ही येत आहे, लेकिन यहाँ का इंतजाम ठीक नहीं दिख रहा है। अच्छा, लाइन में हो? 7 बजे तो भी नंबर नहीं लग रहा है। त्यामुळे इथे आपण बघितलं हे मतदार आहेत आणि दुसरीकडे पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा इथे आपल्याला बाहेर पाहायला मिळतात, ज्यांना खरं तर बूथ चे काम दिलेलं आहे। आणि मी जसं सांगितलं की या ठिकाणची जी लढत आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आहे, कारण ठाकरे गटाकडनं आपण बघितलं नागेश पाटील आष्टीकर आहेत, शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कदम कोळीकर आहेत। तुम्ही कोणत्या शिवसेनेकडनं आहेत? आम्ही ठाकरे गटाचे। ठाकरे गटाचे? तुम्ही? ठाकरे गटाचे। ठाकरे गटाचे। काय काम आता कसं काय कधीपासून सुरू केलंय बूथ प्रमुखाचं काम? बूथ कर्मकाचं काम सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही इथं आलेलो आहोत। सकाळी झालीत मतदार? हो, सकाळी मतदार इथून 6:30 वाजल्यापासून हजेरी लावली आहे मतदारांनी। मतदाराचा जोरात उत्साह आहे, वोटिंगसाठी पूर्ण झालेले आहेत। आपण पाहतो आहोत हिंगोलीमध्ये देखील मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसतोय। मतदार रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क आता बजावताना दिसतायत आणि उत्तरोत्तर जसजसा वेळ सरत जाईल तसतसा हा मतदारांची जी एकंदरीत आपण पाहतो आहोत या मतदानासाठीची उत्सुकता आहे ती आणखीन वाढेल, मतदानाची टक्केवारी देखील वाढेल अशी आशा आपण करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।